ह्याची कोवळी असताना भाजी करतात आणि ह्याची डिझाईनसाठी वॉल डिझाईनसाठी हे वापरलं जातं. वॉल काढायचं आणि त्याच्यावरती चित्र वगैरे काढून रंगवून ती वापरली जाते. हे इराईचं आहे. ह्याच्या फळांची भाजी केली जाते किंवा भाजून खाल्ली जातात ही फळं. इथे बघा स्टार फ्रूट्स आहे, ह्याचं लोणचं बनवलं जातं. हे इथे लिंबू मादळ म्हणतात, नारंग म्हणतात त्याचंच नाही. हे कवट आहे, ह्याची चटणी वाटली जाते. हे गोडं कवट आहे, आमच्याकडे कडू कवट असतं वेगळं, ते कडू असतं, त्याचं तेल बनवलं जातं. हे कदम, याची फळं खाल्ली जातात. बेलफळ, याचा मुरांबा वगैरे केला, विसारामध्ये याचा वापर. आमच्या घरात अशी 2 मोठी झाडी आहे, त्याला असलंच फळ येते. हे कदम हे लावले कदम, हे खाल्लं चालतं. हे फळं खायची. हे सर्दी वगैरे जेव्हा असते, कप वगैरे असतो तो पातळ करण्यासाठी पूर्वी लोक ना जेव्हा कोरोना झाला याची बरीच लोकांनी फळं खाल्ली ते रोखण्यासाठी, प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. आंबट असतं थोडंसं, विटॅमिन सी मिळते. हे पॅशन फ्रूट आहे, सरबत वगैरे बनवलं जातं. हा दुधी भोपळा आहे. हे केळ्यात नीलफणस आहे. हे जे फणस आहे ना, हा नीलफणस आहे, हा आता हायब्रिड केलेला आहे. आमच्याकडे ओरिजिनल ह्याच्यातले रानफणस मिळतात, जे रानफणस म्हणून त्याचं लाकूड सुद्धा वापरलं जातं. अशी ते टन्नक लाकूड असतं. ब्लड प्रेशर शुगरसाठी वगैरे आता वापरले जातं. हां, याची ज्या बिया असतात, आटा असतात, त्याची पावडर वापरली जाते. हे रानकेळ आहे, उत्तम कॅल्शियम देण्यासाठी ही भाजी आहे. मुळात सांगायचं म्हणजे ही लसूण आहे, लसणीच्या पातीची भाजी केली जाते. आणि खालची लसूण आहे ही अँटीसेप्टिक आहे, अँटीसेप्टिक म्हणून वापर केला जातो. कॅन्सर होत नाही म्हणून ती लसूण आहारात ठेवलेली आहे. हे आंबाडे आहेत जे उत्तम व्हिटॅमिन सी देणारे आहेत आणि अपचन आजारामध्ये याचा वापर केला जातो. याचा मुरांबा वगैरे बनवला जातो. इथे घेटूळ आहे बघा, पुनर्नवा, जी पुन्हा शरीर नव्याने निर्माण करते अशी ही पुनर्नवा आहे. हा, जर अंगामध्ये शरीरामध्ये जर पाणी झालं, पोटामध्ये छातीमध्ये पाणी झालं तर याचा वापर करतात. दारू खाऊन लिव्हर खराब झालं तर त्याच्यामध्ये ह्या पानांचा वापर आहे, पानांची भाजी वगैरे वापरली जाते किंवा पुनर्नवाचा काढा वापरला जातो. इथे हे आहे कवळा, या कवळ्याची भाजी केली जाते, आताच्या दिवसात चारीमध्ये येतो. हे बहाव्याचे शेंगे आहेत, या शेंगांची भाजी करतात. आमच्याकडे बायाचे शेंगे म्हणतात. या शेंगांची कोवळी असताना भाजी केली जाते. आणि मोठं झाल्यावर त्याच्या पाठीमध्ये जर खोललं तर पाठीमागचं त्याचं हे असतं ते गोड लागतं, जे चौकोनी असं गोल हे असतं, पत्री असते ती गोड लागते. ही मंडूक पर्णी आहे, त्याची भाजी केली जाते. जे वेड्या वाकड्या शिरा आहेत त्या सरळ करण्यासाठी वापरतात. आणि लहान मुलांच्या डोक्यावरती तहान घातली जाते जेव्हा, जेणेकरून त्या शिऱ्या सरळ व्हाव्या, तापट होऊ नये म्हणून वापर केला जातो. ह्या इथे बघा सशेकाण म्हणून भाजी आहे. सशेकाण ह्याच्या पानांची भाजी करतात. ज्यावेळी गलगुंड होतात किंवा कान दुखायला लागतात त्यावेळी जरी भाजी पानं जरी चावून खाल्ली तरी हे गरम होणार आणि थोड्या वेळाने ते थंड होणार, आतमध्ये बसले. एवढ्याचा रिझल्ट आहे. एक करटोली आहे, हे याचं मूळ धावऱ्यासाठी वापरलं जातं, अँटी कॅन्सरक आहे. फक्त मातीत मूळ टाकतं आणि नरकंद असतात त्याची भाजी केली जाते, पुढचे तुरे असतात त्याचे. आणि याची फळांचं रक्तातील मेद वगैरे कमी व्हावा म्हणून वापर केला जातो. हे वड आहे. आता वड आहे, जनरली वड आपल्याला ऑक्सिजन देण्यासाठी लावतो, पण याचे जे कोवळे तुरे असतात त्याची सुद्धा भाजी केली जाते. हे लोकांना माहिती नाही म्हणजे मोठ्या वृक्षात टाकले वर्षभर मिळणारे वनस्पती. इथे बघा भारंगी आहे, जी दमा विकारासाठी वापरलेली स्पेशली, आणि शरीरातील रासायनिक घटक जे गेलेले असतात ते बाहेर टाकण्यासाठी वापरतात. इथे उपयोग लिहिलेले आहे भारंगीचे. इथे घोटवेल आहे, जी अँटीटी म्हणून वापर केला जातो. पूर्वी सोपचिनी याची साबणामध्ये वापरली जाते, जंगली सोपचिनी म्हणतात, ती साबणामध्ये वापरली जाते. ते काटे माठ आहे, उत्तम लोह देणारी भाजी आहे. याच्यात कोवळ्या तुऱ्यांची भाजी करतात, फक्त काटे सोडून बाकी पानं घेतात. इथे त्याचे फायदे लिहिलेले आहेत. ही आगाडा आहे, रानभाजी. आपल्याकडे कुकड होते, आपल्याकडे फक्त चतुर्थीला आगाडा, गणपतीला आमच्याकडे वापरतात. कोकणामध्ये जास्तीत जास्त वापरला जातो. आगाड्याची भाजी करतात, पंचभाजीमध्ये वापरली जाते. हो, भाजी करतात. ही तुमच्याकडे मिळणारी रान म्हणून आम्ही काढून टाकतो. पण याच्या कोवळ्या तुऱ्यांची भाजी छान लागते, कोवळ्या पानांची. शेवगा लावलेला आहे, शेवगाचा उत्तम कॅल्शियम देणारी भाजी आहे. हा धोत्रा आहे. धोत्रा जसं विषारी आहे तसं तो औषधी सुद्धा आहे. विषावरती काही औषधं त्याची फळं वापरतात लोक, विषावरती काही जनावरांची. हो, ही हस्तीशुंडी आहे. हस्ती याच्यासाठी हाडांच्या दुखण्यासाठी वापरली जाते, त्याचा लेप दिला जातो, तेल वगैरे काढलं जातं हस्तीशुंडीचं. हा विदारा आहे, जी मांसजोडी म्हणतात त्याला, जखम जोडण्यासाठी वगैरे ह्या पानांचा वापर करतात. याची जर तुम्ही भजी खाल्ली करून तर दिवसभर 2 दिवस भूक तुम्हाला अजिबात जाणवत नाही, एवढा रिझल्ट आहे. देव कापूस हस्तीशुंडी. हो, ही अशी आपल्या शेतामध्ये येते.
ही ह्याचं तेल बनवतात हाडांच्या दुखण्यासाठी वगैरे. हा ओवा. हा ओवा पोटाच्या तक्रारीसाठी वापरलं. ही गोजीप आहे बघा इथे. ह्याच्या कोवळ्या तुऱ्यांची भाजी करतात. जी जेव्हा हृदयरोगात माणूस सुटतो त्यावेळी याच्या पानांची जर भाजी दिली त्याला खायला तर 2 दिवसात ती सगळी सूज उतरून जाते. ठणठणीत बरा होतो. लघवीद्वारे सगळे रासायनिकच बाहेर लघवीतून घर पडते त्यावेळीचा उपयोग केला जातो. हे जे मोरशेंड आहे बघा, युरिक ॲसिड कमी करण्यासाठी ह्या बाईचा वापर करतात. युरिक ॲसिड, आता ते युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलं आहे शरीरात, खेळाडूंसाठी उत्तम भाजी आहे. बघा अशी बोललो होतो मोरशेंड. इथे विदारी कंद लावलेले आहेत. हे आता जरा हे झालेले आहेत. तर या कंदांचा वापर ताकद वाढवण्यासाठी केला जातो. पण तो छोट्या प्रमाणात, जास्त घ्यायचं नाही. मांड लावलेला आहे. औषधी वनस्पती आहे. लोकांना माहिती नाही. फक्त श्रीफळ आपण देवाला म्हणतो. पण या श्रीफळाचा उपयोग ॲसिडिटी जर कुठल्याही प्रकारची असेल तर एक औषध सांगितलेलं आहे ज्याला नारिकेल लवण म्हणतात. ते लवण ह्या नारळापासून तयार केलं जातं. नारिकेल लवण कुठल्याही प्रकारची ॲसिडिटी असू दे ती कशा प्रकारे होती हे कमी करण्याचं काम नारिकेल लवण करतो. त्याचं काय घ्यायचं? ह्याचा जो नारळ असतो तो वापरायचा. पाणी आणि प्यायचं. इथे बघा शिवलिंगी म्हणून आहे. याची भाजी नाही करत पण ही वनस्पती औषधामध्ये वापरली जाते. इथे कोच आहे बघा. हे दिसतंय हाताला लावलं काटे लागले. पण ह्या कोचाचा वापर मूतखडे फोडण्यासाठी केला जातो. कोचाचा वापर. जंगली चवळी आहे. ही घोळ आहे जी सगळ्या रोगांवरती घोळ घालते. बघा ही जी वनस्पती आहे ती घोळ आहे. ह्या घोळीचा वापर केला जातो. सगळ्या रोगावरती घोळ घालते म्हणून याला घोळ म्हणतात. ओमेगा फॅटी ऍसिड जे हृदय रोगाला मारक आहे जे ते याच्यामध्ये कंटेन वापरतो. याच्यामध्ये आढळतो ह्याच्या पानांमध्ये. आणि ह्याच्या पानामध्ये बरेचसे कंटेन आहेत आणि बरेचसे मूलतत्व ह्याच्यामध्ये आढळतात. इथे फायदा दिलेला आहे. ह्या बाजूला पुदिना दिलेला आहे. मी जर करतो. हा चालेल चालेल. ही तांदूळाची भाजी आहे. तांदळीची भाजी आहे जी आपण लोह महिलांसाठी लोह वाढवण्यासाठी भाजी आहे. उत्तम. गोळ्या घ्यायची स्पेशल गरज नाही. काही वनस्पती लोहाच्या आहेत त्याच्यामध्ये लोह तुम्हाला मिळतो. इथे छोटी नालगी आहे. पोटाच्या तक्रारीसाठी विटाळ बाहेर टाकण्यासाठी हिचा वापर केला जातो. हे काही अशा वनस्पती औषधी लावलेले आहेत. इथे बघा काम नावाची भाजी आहे ज्याला कांकुणी म्हणतात, कापमाची भाजी म्हणतात. अतिशय उत्तम आणि लिव्हर टॉनिक, लिव्हरसाठी वापरली जाणारी भाजी. याच्या कोवळ्या तुऱ्यांची भाजी छान लागते. तुपासारखी लागते साधारण. सुंदर रिझल्ट आहे. लिव्ह सिरपमध्ये वापरतात कापमाची. इथे आंबा आहे ठेवलेला आहे. अशी जे औषधी आहे आपल्याला चुंबकीय ताकद देण्याचा आंबा काम करतो. पण आपल्याला माहितीच नाही आंब्याचे गुणधर्म काय आहेत. म्हणून तो जसं शरीराचं काम करतो तसंच तो काही जे बाहेर हे असतात जंतू असतात विषारी ते खेचून घेण्याचं काम तो टाळ केलेला लावतो. म्हणून ते येऊ नयेत म्हणून ज्या शुभ कार्याला आंब्याचा टाळ लावला होतो. हे टाळाचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला माहिती नाही कशासाठी टाळ लावतो. म्हणून आपण कलमाचा आणून लावू नका. तो आंब्याचाच वापर की त्याच्यामध्ये चुंबकीय ताकद आहे. खेचून घेण्याची ताकद आहे. ते तो तुमच्या शरीरात आला तर तसंच काम घटमूट ठेवायचं तुम्हाला काम. हे अळू आहे रकाळू ज्याच्यामध्ये उत्तम आयरन असतं. हे जर पान परतला तर तुम्हाला इथं लोह दिसतं बघा. हे लोहाचा आकार हे दिसतो बघा. रंग दिसतो तुम्हाला बघा. हे झाडावरती किंवा दगडावरतीच मिळतं. याला झाडी किंवा दगडी सुद्धा म्हणतात. हे झाडाचे गुणधर्म दगडाचे गुणधर्म असतं. अळू हे उत्तम लोहासाठीच मानलं जातं. पण कसं असतं अळू हे थंड आहे. तिथे तुम्ही जर कफचा पेशंट असेल किंवा सर्दीचा पेशंट त्यांनी अळू खाऊ नये. ते आणखी वाढणार उलट असा विषय असतो. इथे पळस सुद्धा ठेवलेला आहे बघा. पळसाच्या फुलांची भाजी केली जाते. या काही औषधी वनस्पती लावली आहे. पानवेल आहे वेगवेगळ्या प्रकारची. इथे बघा चंदन बटवा लावले एक भाजी आहे. अतिशय उत्तम टॉनिक भाजी आहे. चंदन बटव्याची आता शेती सुद्धा केली जाते. पानवेल पानासाठी म्हणजे मुखरोगांसाठी आहे. पानवेल विशेष पान खायचं म्हणजे काय मुखरोगांसाठी पान खायचं आहे. त्या किडी मारण्यासाठी ते पानांचे विशिष्ट ते वनस्पती वापरल्या जातात. चुना आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम देतो. तंबाखू आहे तो किडी मारण्याचं काम करतो. पण अति प्रमाण झालं तर उलट करतो. ही उंदीर कानी आहे भाजी. थंड भाजी आहे. ह्याच्या पानांची भाजी करतात. ही हे मंडूक पर्णीमध्ये देतात. त्या वेळोवेळी विशिष्ट घटक आहे त्यातून वेगळी आहे उंदीर कानी. इथे अर्जुन आहे जे अर्जुनाच्या बाजारामध्ये मिळते. जे व्हेरिकोन व्हेन्सवरती काम करतो. शिरात जोडण्याचं काम करतो. त्याच्यासाठी ही आधार वनस्पती आहे. शतावरी आहे. ह्याच्या पानांचं सूप बनवलं जातं आणि मुळांचे वडे इडली वगैरे केले जातात. भाकरीमध्ये वापरले जातात. हे शेंडवेल आहे. मोरफूल
ज्याचे कंद जे असतात ते लेडीजसाठी टॉनिक म्हणून वापरले, दूध वाढीसाठी म्हणून वापरतात आणि याच्या कोवळ्या तुऱ्यांची भाजी करतात. सेंडवेलीच्या आकूर म्हणतो त्याच्यात, आकुराची भाजी केली आणि मोहर फुलाची भाजी केली. ते सेम इथे कोण माशाचे रसिक असतील तर त्या माशाची चवीसारखी त्याच्या फुलांची भाजी लागते. आणि इथे तुम्हाला ते तुमच्याकडे पितृपक्षामध्ये सेंडवेलीच्या फुलांची भाजी केली जाते किंवा फळांची त्या कोवळ्या. इथे आवळा आहे जो आपल्या 3 ह्याच्यामध्ये वापरला जातो, 3 फळांमध्ये आवळा, बेरडा, हिरडा, त्याच्यामधला हा आवळा. इथे कवट लावलेलं आहे, मग अशी ते कवट दाखवलं ते फळ, ते कवटीचं फळ लावलं, त्याची चटणी वापरली जाते. आमच्याकडे कडू कवट मिळतं, ते नेत्ररोगांसाठी त्याचं तेल बनवलं जातं, विशिष्ट तेल असतं. हे पोपटी वनस्पती आहे जी चिरगुट म्हणतो आपण, आमच्याकडे चिरगुट म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही. कपाळपोडी म्हणतात. ॲक्च्युली कपाळपोडी ही वनस्पती वेगळी आहे, ही वेलवर्गीय आहे. अशीच फळं येणार पण ती 3 भागांची आहे. ही मांजरा भाजी आहे जी नेत्ररोगांसाठी वापरली जाते. ही क्रिएटिन कमी करण्यासाठी वापरली जाते, शरीरात वाढलेलं क्रिएटिन कमी होतं आणि खाऊन बघितलं तर तुम्हाला रिझल्ट याचे चांगले मिळते. गवती चहा, त्याच्यामध्ये लिंबू वगैरे आलेले आहेत झाडं. टमाटो, काय काय लावलेलं आहे, ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे. ही काटे कोळशिंदा भाजी आहे, जी रानभाजीमध्ये येते. काटे कोळशिंदा सगळं सगळीकडे वाढतो, सगळीकडे वाढतो. हे पित्त खडे आणि मूत खडे फोडण्यासाठी या भाजीचा वापर केला जातो. आणि जर ह्याचा काटा लागला तर त्याचीच पान त्याच्यावरती पिळायचं, तिथे कमी होऊन जातं. तालीम खाणं ताकद देण्याचं काम करतो. काटे कोळशिंदा 2 प्रकारचे आहेत. पानं खायची का? हो, पानांची कोवळ्या भाजी करायची. हे चित्तरक आहे, लाल चित्तरक आहे. पांढऱ्या चित्तकाराची भाजी करतात, लालची करत नाही. आपल्याकडे लाल चित्तरक. इथे बघा इतर सर्पगंधा म्हणून लावलेली आहे. ऍक्च्युली वेगळी सर्पगंधा असते, ही दुसरी सर्पगंधाच्या कुळातली वनस्पती. लाल चित्र मला कुठे मिळेल? यांच्याकडे मिळेल ना, कुलकर्णींकडे मला लागणार आहे ते वेगळे वनस्पती ठेवलेले आहेत. बघा ही गुळवेल आहे जी आपल्या शरीरातील रसायन आहे. तुमच्या पट्ट्यामध्ये भरपूर आहे, भरपूर आहे. आमच्याकडे मिळते, कोकणामध्ये काय सांगायचं, ही मिळत नाही कोकणामध्ये. आमच्याकडे शिसा मिळते आणि तुमच्याकडे कॅसिना मिळते. 2 प्रकारामधले आहेत एकूण 12 प्रकार. त्याच्यामध्ये 2 प्रकार मुख्य औषधात वापरले जातात. आमच्याकडे शिसा आणि कॅसिना असे काही 2 प्रकार आहेत. ते दोन्ही प्रकारमधले ही कॅसिना आहे. हा, कॅलोपेडिया म्हणतात, ते शास्त्रीय नाव आहे. आपल्याकडे दुसरी मिळते, सासी मिळते. बरोबर जरा पाहिजे. गुळवेल खाणं आवश्यक आहे, कारण शरीरातलं जर रसायन वाहून गेलं तर काही वेगवेगळ्या रोग जे आहेत ते तुम्हाला त्याच्यातून तुम्ही हे मिळू शकत नाही. म्हणजे काय, प्रतिकारशक्ती तुमची वाढत नाही, म्हणून ते पाहिजे. जर आता एखाद्याचे प्लॅटलेट्स कमी झाले, आता वापरतात काय, पपई वापरून सुद्धा प्लॅटलेट्स वाढत नाही, तर ते काय करायचं, गुळवेल वाढतं, गुळवेलची पावडर वापरायची. तुम्हाला लगेच नाही प्लॅटलेट वापरून रिॲक्शन नाही झाले तर मला विचार, त्या पेशंटला रिॲक्शन व्हायला ते गोळ्या बाकी बंद करायचं. एवढं तो प्लॅटलेट वाढवतो गुळवेल काम. गुळवेलचं काम काय, तर जे औषधाबरोबर दिली तर ते औषध भरून ठेवतं, ते वाढवण्याचं काम करतं. म्हणून ते गुळवेल औषधामध्ये वापरली जाते. हां, असतेच की तुम्ही वापरले तर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होणार नाही, शुगरचा त्रास होणार नाही, तुमच्या अंगातलं शरीरातलं रसायन कमी होतंय हे तुम्हाला लक्षातच येत नाही. म्हणून गुळवेलच्या पाण्याची भाजी खाणे. हे रान तुळशीतले आहेत, हे तुळशीतले प्रकार लावले आहेत. बघा इथे लावली आहे ही थिविया म्हणून आहे वनस्पती, मधुपर्णी, जी साखर वाढवण्याचं काम करते. आणि शुगर पेशंट कोणाला घ्यायचं तर शुगरचं औषध आणण्याची गरज नाही, ही वनस्पती लावा, त्याची पानं चहामध्ये टाका आणि ते चहा पिया. बघा तुम्हाला त्या साखरेचा सुगंध आहे, गोडावा. ते शुगर फ्री आहे, जरी मधुपर्णी असली तरी. तुळशी ही तुळशीतलेच प्रकार आहेत, वेगवेगळे लावलेले आहेत. म्हणजे मिंट वगैरे लावलेले आहे, कुमकुम तुळस लावलेली आहे. ती सावर म्हणून, काटेसावर, याच्या फुलांची भाजी केली जाते आणि फुलांचे रंग तयार केले जातात. दिवाळीला, याला होळीला वगैरे रंगपंचमी असतात, तिथे रंग तयार नाही. ही काटेसावर आहे, सिंगापूर पद्धत काय तर कुठल्या पद्धतीचे आम लावले. आमच्याकडे काटे असतात त्याला मोठे. हे निवलकांड आहे, निवडुंग आहे. हे आपण पूर्वी वयला लावायचं म्हणजे आपल्या कुंपणाला, तर ह्याच्या पानांची भाजी केली जाते. आणि हे कोवळे जे तुरे असतात पुढचे, ह्याची भाजी करतात कापून, हे सोलायचे आणि त्याची भाजी करायची. त्याचे सुंदर नेत्र रोगांसाठी चांगला रिझल्ट आहे. ते हे ठेवलेलं आहे. ही गुलबक्षी आहे बघा, गुलबक्षी म्हणतो. याची जर पांढरी गुलबक्षी असेल तर त्याची पानांची भाजी करतात आणि ती मूळ व्याधीमध्ये उत्तम आहे, पांढरी गुलबक्षी.
जे पारिजातक ठेवलेलं आहे बघा, जो उत्तम पॅरासिटामॉल आहे. तापामध्ये जर वापरलं तर पॅरासिटामॉलने तुम्हाला ताप जरा 5 मिनिटं राहावं लागेल, तर 2 मिनिटाच्या आत ताप होतो. प्रति पॅरासिटामॉल म्हटलं जातं. शमी आहे, कोरपड आहे, कोरपडीची भाजी तयार करतात, कोरपडीचे बर्फी तयार करतात, कोरपडीच्या पेढे तयार करतात कोरपडीपासून. ही सुद्धा पुनर्नव ह्याच्यासारखं काम करते, बुलवेलीसारखं. हे एक उत्तम रसायन आहे, रासायनिक वनस्पती आहे. काही वनस्पती रसायन आहे, त्याच्यामधले हे ह्याचं कोवळे तुरे काढून जरी ते कडूपणा थोडा कमी होतो, हे काढल्यानंतर सोलल्यानंतर कोवळा तुरा असतो, तो भाजून घ्यायचा, त्याच्यापासून बर्फी वगैरे तयार करतात, पेढे वगैरे. हे वनस्पती आपण लावू शकतो, त्याचा फायदा आहे. आणि त्याचा कपरोगासाठी लहान मुलांचा वापर, मग ते बुवा खाण्यासाठी आहे हे त्यांना माहिती, तिथे वापरतात, मुलांना देतात. इथे बघा आंबोशी आहे, मग अशी मी बोललो होतो त्याच्याविषयी. चांगेरी पित्त मारक आहे, पित्ताला कमी करण्यासाठी वापरतात. त्याची चटणी, भाजी, आमटी करू शकतात. आणि तारीमध्ये सर्रास मिळते. इथे कुठेही जरी गेला तरी तुम्हाला काय. हे बघा इथे सुद्धा आहे, याची पानं आंबट लागणार चवीला. ही मिरचीच्या मध्ये घातली तुम्ही, मिरचीचा जर ठेचा बनवत असाल तर तुमच्या मिरचीचा पूर्ण असर कमी करून टाकता, मिरचीचा त्रास होत नाही. आंबुटी, आंबोशी, आंबुटी, चांगेरी, ते आता मला माहित नाही घातलंय का त्याने, मी बघितलं. अँटीऑक्सिडंट म्हणून पण आहे, कॅन्सरसाठी. कॅन्सर होणे म्हणून हे आंबोशी केलंय, तर मिरचीचा असर कमी करून टाकतो. लवंग आहे, दालचिनी आहे, आपलं तमालपत्र म्हणतो आपण ते. आलं आहे, अळू आहे, ते बघा अळूचे हे आहेत, ते तिकडे दोन्ही सेमच आहे, सेमच काही नाही, नाव आहे. हे नुसतं पाण्यात लावून खाली तरी चालतं. अश्वगंधा नाही, नुसतं पान खाऊन चालत होती का आंबट आलं कसं वाढवायचं याला काय, नुसतं लावलं तरी होतं, त्याला काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही शेणखत घालाल तेवढं ते आणि चांगलं होईल. हे अळू आहे, हे कुठलं अळू, हे 13तला प्रकार आहे अळवाचं. आता अळू कसं ओळखायचं, चांगलं अळू असलं, खाण्याचं अळू असलं. अळवामध्ये आपल्याकडे जवळपास 10 प्रकार खाल्ले जातात. मगाशी एक तिथे बघितलं, या अळवामध्ये हे आता 13 आहे जंगली अळू. ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत तुम्हाला, पांढरं आणि काळं. तसंच खाण्याच्या अळूमध्ये पांढरं काळं, आणि तसंच वडीच्या अळूमध्ये पांढरं काळं. त्याच्याशिवाय माडी अळू, ज्याची मोठी हे असतात एवढे मुंडल्या, त्या खाल्ल्या जातात, ते सेम माशासारखे लागतात, माडी अळू. त्याच्यामध्ये पुन्हा ते दगडी मगाशी अळू दाखवलं, तसंच एक दगडाच्या बाजूला येतं, ज्याला एक पाणी काही जण म्हणतात, पण दगडी तेरक किंवा दगडी त्याला अळू म्हटलं जातं. ते बाजूला दुसरं. आणि एक धावरे अळू, ते धावत राहतं, म्हणजे जशी मंडूकपर्णी चालत जाते धावत्या खोडमध्ये, तसं अळू आहे. ते पुण्या साईडला तुम्हाला वगैरे जास्त मिळतं. ठीक आहे, हेच आहे ना, राजगिरा कसे. हे इन्सुलिन आहे, टॉनिक म्हणून डायबिटीससाठी पेशंटसाठी वापरले. त्या पानांची भाजी करतो, हे लावून तुम्ही ठेवू शकता. जंगल होतं पेव्याचा, पेव्यातलाच प्रकार हा, फक्त शुगर कमी व्हायला. फक्त ते खाऊन नुसतं नाही खायचं, चालायचं काय, तर ते कंट्रोलमध्ये आणलं. इथे भुईआवळा आहे बघा, उत्तम टॉनिक आहे, लिव्हर टॉनिक म्हणून त्याचा वापर केला जातो. हे सगळीकडे तुम्हाला भुईआवळा मिळतो. कावेळीसाठी उत्तम आहे, त्याच्यात मी पाहिलेतील नावाचा कंटेन असतो. बऱ्याच आजारांवरती वापरतात. लिव्ह 52 सिरपमध्ये वापरला जातो मुळी आवळा, पण आपण खात नाही. आपल्याला फक्त बैल खातात चारीतून, बैल मजबूत आहे. हे रक्तचंदन आहे, फार मोठं होतं नाही एवढं. याच्यामध्ये 11 प्रजाती आहेत, थोड्या नाही 11 प्रजाती. आवळा लागतोय काय? हो, हे बघा खाली उलट परत नाही, आवळे असतात. हे बघा आवळे आहेत, बघा हे बघा बारीक बारीक छोटे छोटे, ते मोठे होतात. याच्यामध्ये 11 प्रजाती आहेत आपल्याकडे. ते 11 प्रजाती खाल्ल्या जातात. 2 धुडूप वर्गीय आहेत आणि बाकीचे सगळे उभे आहेत. हो, हा शिमारू काय तर लक्ष्मी तरू म्हणतात ते वनस्पती आहे. इथे उलगा वगैरे दाखवला आहे. काटेमाट आहे बघा, हा काटेमाट आहे, लाल काटेमाट. त्याला हात लावला तर लक्षात येईल की काटे लागणार. चला पुढे. इथे बघा ही जिवंत वनस्पती आहे. मग अशी मी बोललो की हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी या वनस्पतीचा वापर होतो. हिमोग्लोबिन वाढवायची असेल त्याच्या पानांची भाजी खायची. आताच्या दिवसात त्याची फुलांची भाजी मिळते. त्याची फुलं गोड लागतात. शिदोडी सारखी असतात, म्हणजे आपण शिदोडी कशी बांधतो त्याच्यामध्ये गोड ठेवतो, तसं त्याची फुलं असतात म्हणून त्याला शिदोडी म्हणतात. इथे बघा तुंबा आहे.
जो मांजरांमध्ये काहीतरी विषारी वगैरे खाल्लं तर त्याच्यासाठी वापरला जातो. ह्याच्या पानांची सुद्धा भाजी करतात कुंड्याच्या. त्याला 2 पुष्टी म्हणतात. औषधी वनस्पतीमध्ये जो आहे पिंपळ आहे, ही सुद्धा एक रानभाजी आहे. आपल्याला माहिती नाही पिंपळ फक्त देवाचा वृक्ष म्हणून आम्ही फक्त लावून ठेवलाय, पण पूर्वज एवढे हुशार होते की ही वर्षभर मिळणारी भाजी आहे म्हणून त्याला देवाचा वृक्ष करून ठेवलाय. पिंपळला, औदुंबरला हे देवाचे वृक्ष त्याच्यासाठी केलेले की त्या भाजी देतात तुम्हाला. पळस, पळसाची पण भाजी करतात. हो, पळसाच्या फुलांची भाजी केली मस्त लागते, सुंदर लागते. हे कांचन आहे, कांचनच्या फुलाची कोवळ्या पानांची भाजी करतात जे रक्त शुद्धीकरणासाठी असतात. बेल आहे, डायबिटीससाठी आता याची पानं वापरायला लागली. लोकांना माहितीच नव्हतं. बेल फळाचं मुरांबा, लोणचं वगैरे केलं जातं. इथे राजगिरा आहे, उडीदाची, ह्याच्यामध्ये रान उडीद असतं त्या उडीदाच्या पाल्यांची भाजी करतात. उडते पोटाच्या तक्रारीसाठी उत्तम आहे. टाकळी नाही आहे, आडाळा आहे. आडाळा कुठे लावला? टाकडीचं लावलं बाजूला. हे आडाळा आहे, ही जांभ्या दगडांमध्ये तुम्हाला आढळते. पोटाच्या तक्रारीसाठी नर्वस सिस्टीमवरती काम करतो, ज्याला ब्रह्मदंती म्हणतात. ह्याच्या पानांची भाजी, आंबोळ्या केल्या जातात. फणस आहे, फणसाचं आता महत्व लोकांना समजायला लागलंय. फणस लावायला पाहिजे, सगळ्यांकडे असायला पाहिजे. त्याची वर्षभर तुम्हाला भाजी मिळू शकते. त्याच्या लहान फळापासून मोठ्या त्या मोठ्या सुकवून जरी ठेवल्या त्याची भाजी आहे उत्तम. पूर्वी आमच्या लग्नाला फणसाची भाजी असायची, कुर्मा वगैरे बटाटे वगैरे नाही, तेव्हा मजबूतपणा सगळ्यांकडे होता. आता बटाटे आल्यावर सगळ्यांचा मजबूतपणा कमी झाला. फणसाची भाजी आहे आता कमी झाली खूप. ही पर्णफुटी म्हणतो आपण याला, आम्ही पानफुटी म्हणतो. याच्या पानांची कोवळ्या भाजी केली जाते. आता मूतखडा झाला की फक्त त्याची पानं चावून खातात, ते धरवण्यासाठी कमी होतं. फक्त जखम झाली तर घावमारी म्हणून जो आमच्याकडे म्हणायचं, जखम भरण्याचे पानाचा रस पिळायचा जखम भरण्यासाठी. एरंडा आहे, एरंडाचं सरबत वगैरे केलं जातं. आमच्याकडे ते उपयोग आहे ना, मुळे नाही वापरत, थंड नाही, थोडंसं उष्णता त्याचं हे आहे. तिथे बघा खाली समोर बघा ते झाडं लावलेलं आहे सगळं. ते समोर आहे चवळीचं रानमुग म्हणून आहे. ते रानमुगाच्या पालाच्या भाजी करतात. तांदूळची भाजी आहे, ही आपल्याकडे चालीच येते. आम्ही फक्त बैलांना घालतो. पोटाच्या तक्रारीसाठी उत्तम आणि पोट स्मेल म्हणून ते हे करतो. पोटाचे जे काय हे आहेत रेग्युलर सुधारण्यासाठी, म्हणजे शौचालय वगैरे साफ होण्यासाठी या पानांची भाजी करायची. ही चारीमध्ये आढळते. आणि याला निळी फुलं किंवा पांढरी फुलं येतात. निळी किंवा पांढरी फुलं, बरोबर. हा, ओके ओके. केनाची, बरोबर. हे इथे बघा हे ठेवलंय, बांबूचा कोंब ठेवलाय. उत्तम कॅल्शियम देणारी भाजी आहे. पण तुम्ही वेगवेगळे पदार्थ करू शकता. आणि वर्षभर कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यापेक्षा हे ज्या वनस्पती आहेत ना, ह्याचे तुम्ही विविध प्रकार करा, जेणेकरून ते टिकवून मुलांपर्यंत पोहोचतील, मुलं मजबूत होतील. अशा प्रकारात तुम्ही त्याची भाजी आता करू शकता. हादग्याचा नाही लावलाय. कप रोगांसाठी विशिष्ट त्याला कप रोगांसाठीच म्हटलं. हादग्याचं कप आजारांमध्ये काही असेल प्रॉब्लेम तर त्याच्या हादगा क्लिअर होतो. आता मी आणि त्याचं कसं पाण्याची भाजी होते, शेंगांची भाजी होती, फुलांची भाजी होती. तीनही प्रकार जसं शेवग्याचं आहे तसंच त्याचं आहे, सेम टू सेम. आणि ते तिन्ही वनस्पती तसंच काम करतात. त्याची साल सुद्धा काही औषधांमध्ये नत्र रोगांमध्ये वापरली. फुलांची भाजी, शेंगाची भाजी, पानांची, सेम टू सेम. त्याच्यामध्ये लाल, पिवळा आणि पांढरा. लाल आपला नाही आपल्याला होत होता पांढरा आहे तो आपला नाही. हळदीतले हळद आहे. हे साबुदाणा ट्री, हे तूरचं झाड आहे. आणि हे साबुदाण्याचे जे पान आहे ना, या पानांची भाजी करते. सुंदर चवळीसारखी भाजी लागते, सेम चवळी. कोणी तुम्ही ओळखू शकत नाही चवळीची भाजी आहे काय, याची भाजी एवढं चांगलं आहे. त्याच्या कंदाचे चिप्स काढून किंवा बटाट्यासारखी भाजी, कंदाची हळद साधे रेग्युलर अँटीबायोटिक म्हणून ती वापरली जाते. त्याच्या जी मुळं आहेत त्याचं लोणचं बनवलं जातं, मुळांचं लोणचं. हळदीच्या लोणचं चांगलं लागतं, ते ठेवायचं. चला पुढे जाऊया. तीळ आहेत, पोटदुखीसाठी वगैरे वापर करतात. तेल वापरतात दुखीसाठी वगैरे. पूर्वी तेल वापरलं जातं. पपई आहे, पपईच्या पानांचं मगाशी बोललो ह्याच्याबरोबर प्लेटलेस वाढवण्यासाठी. हो, गुळवेल बरोबर. तेंडली आहे, तेंडलीचं झाड आहे. टायकाळा आहे जो त्वचा रोगांसाठी वापरला जातो, स्पेशली टायकाळा त्वचा रोगांसाठी आहे.
ज्याच्यामध्ये क्रायझोनिक नावाचं ॲसिड आहे आणि हेमोडिन नावाचं ग्लुकोसाईड आहे. त्यामुळे ते त्वचा रोगांवरती काम करतं. म्हणून टायकाळा वापरला आहे. टायकाळाचे विविध प्रकार तुम्ही करू शकता. रान उडीद लावलेलं आहे. याच्या उडीदाच्या पालांची भाजी केली जाते. इथे तेरडा आहे बघा. तेरड्याच्या पानांची भाजी करतात. उत्तम भाजी लागते, सुंदर भाजी लागते. फक्त गणेश चतुर्थीला तेरडा वापरतात. भाजी कोण करतो? कुठच्या ह्या कोवळ्या पानांची, कोवळ्या तुऱ्यांची फुलांची वर चालते, काय प्रॉब्लेम नाही. गौरी गौरी त्याची भाजी करायची ते काय लावलं तुम्ही? काय लावलं? तारागुच्छा. तारागुच्छा कुंजरीची भाजी. याची भाजी करतात कोवळ्या तुऱ्यांची. कुंजर कुंजर टाका हा त्वचा रोगांसाठी आहे. ही वन तुळशी आहे. हे आंबट चुका आहेत. या चुकांची भाजी केली जाते. आंबट बडीशेप आहे. ही अबई असते. अबईच्या शेंगांची भाजी करतात. उत्तम टॉनिक आहे हे आणि पौष्टिक आहे. हे नॅचरली तयार होतं. याला कोण आम्ही खत वगैरे काय घालत नाही. ह्याची वर्षभर भाजी मिळू शकते. करंदा आहेत. ताप रोगांसाठी वापरले जातात विशेष. आणि हे वराई कंदामध्ये येतात. ज्याचे बरेचसे कंद आपल्याकडे मिळतात जे पौष्टिक आहेत म्हणून वापरले जातात. ही कुसर आहे. याच्या कुसरीच्या फळांची उन्हाळ्यामध्ये भाजी मिळते. फळांची भाजी केली जाते. सोनारवेल ह्याच्या आताशी दिवसात ही पानं दिसतात. याची वडी केली जाते. पोट तक्रारींसाठी उपयोग आहे. जशी अळूवडी करतो तशी याची वडी केली जाते. आणि ह्याच्या नळ्या असतात. पूर्ण मोठी वेल वाढते. त्या नळ्यांची भाजी करतात. ही कांद्याच्या पातीसारखी भाजी लागते. सेम टू सेम. सर करंदा कोकणात हो, कोकणात करंदा औषधी आहे. ते तापासाठी, ताप रोगासाठी वापरले जाते आणि पौष्टिक आहे. ताकद देण्यासाठी. वराई कंद आहे. आणि हे औदुंबर आहे. ह्याच्या फळांची भाजी केली जाते आणि ह्याच्या पानांची भाजी केली जाते. फळांचे वेगवेगळे तुम्ही चायनीज आयटम करू शकता. जेवढे पाहिजे तेवढे जे काय प्रकार आहे चायनीज आयटममध्ये करू शकतो. प्रकारे चायनीज. ही काकमाची भाजी आहे. मग असं झालं हे बोलून आम्ही त्याला पोपटी म्हणतो. चिरगुट्यांची भाजी. हां, क्रिएटिन कमी करण्यासाठी. आणि ही पोपटी ही जी भाजी आहे का, ही जी भाजी नाही आहे, हे एक टॉनिक आहे. हे पूर्वी आजी आम्हाला द्यायची. जे आता समजलं की इन्सुलिन टॉनिक आहे. इन्सुलिनचा एक ताप येतो. जो ताप असा असतो ओळखायचा की 4 दिवसांनी आला, 8 दिवसांनी पुन्हा येतो, 5 दिवसांनी पुन्हा येतो. असा कधी येतो, कधीमध्ये येतो जातो. ह्याच्या जर पानांचा 2 वेळा त्याला रस दिला काढून तर तो पूर्ण ताग आहे. एवढा रिझल्ट आहे. आज आता बाजारामध्ये औषधसुद्धा मिळते. इथे पात्रीची भाजी आहे जी उत्तम टॉनिक आहे. टॉनिक भाजी जी शरीराला टॉनिक देण्यासाठी, स्त्रियांचं ह्याच्यानंतर दूध वाढवण्यासाठी, गाईचं दूध वाढवण्यासाठी या भाजीचा वापर करतो. आणि चांगली रुचकर भाजी लागते. पात्रीची भाजी. इथे हाडसांडी आहे जी हाड सांधण्यासाठी किंवा हाड मोडलं त्याच्यामध्ये भाजी करतात. 8 ते 9 दिवसामध्ये हाड जॉईंट होतं पूर्णतः. एवढं कुठलंही औषध नाही आणि टन्नच नाही. त्याच्या पानांची, कोवळ्या तुऱ्यांची भाजी करतात. ही जी पोळी पानं आहेत कोवळ्या तुऱ्यांची भाजी करतात. लेप लावलं जवळ खास खाते. त्याच्यामध्ये थोडासा आगळ टाकायचं. कोकम सरबत किंवा कोकण रस किंवा चिंच. ते दुसरा त्रिपर्णीचा पाला त्रिपर्णीचा पाना. ही रानभेंडी अँटी कॅन्सर आहे. त्या पानांची हे केली जाते. भेंड्यांची भाजी केली जाते. ते मका लावला आहे. ते चिचुरडी आहे. ते रान वांगा आहे. वांग्याची भाजी केली जाते. रान वांगे ते गणेश चतुर्थीला जास्त करतात. आणि बृहतीपत्र हे गणेश चतुर्थीला व्हायचं आहे. बृहतीपत्र आहे ते. यातून चिचुडी म्हणतात. आपण चिचुडी म्हणतात. नॅचरल संस्कृत नाव त्याला बृहतीपत्र. जे गणपतीला व्हायचं आहे पण वाहतच नाही. 21 हे तर मोहाचं झाड आहे. मोहाच्या फुलांची भाजी केली जाते. फळांचं लोणचं केलं जातं. हे ऑल स्पायसेस आहे. मसाल्यामध्ये वापरून फोडणीला वापरू शकतो. हां, मोहाचं आहे. ते त्याच्यासाठी सगळ्याला प्रसिद्ध आहे. पण त्याच्या फुलांची भाजी एवढी छान लागते ना की तुम्ही उन्हात गेला तर त्रासही होतो. म्हणजे थंडा बिंडा प्यायची गरज नाही. काहीच थंडा बिंडा प्यायची गरज नाही त्या फुलांच्या मोहाची. त्याच्यामध्ये नॅचरल झिंक आहे. हे नाशिक, पालघर तिकडे जास्त डोंगरामध्ये आपल्याकडे दक्षिणात्य मोहा आढळतो खाली. आपल्याकडे दक्षिणात्य मोहा आढळतो. ही फोडशीची सफेद मुसळीची भाजी आहे. ही काळी मुसळी आहे. त्याची भाजी करतात पातींची. खुरासणी आहे. त्याची भाजी करतात. काळे ही आंबाडी आहे. आंबाडी म्हणतात ती आहे.
ह्याच्या पानांची भाजी करतात. ही गुणगुणी आहे, पोटांचा विटाळ बाहेर जाण्यासाठी वापरला जाते. स्त्रीरोगात जास्तीत जास्त ही भाजी वापरली जाते. गुणगुणीची भाजी ही पाण्यामध्ये येते, पाण्यामध्ये असते. त्याला गुणगुणी काय म्हणतात, त्याला माश्या भरपूर येतात आणि ते गुणगुणत राहतात म्हणून त्याला गुणगुणी म्हणतात. आणि त्या चारीमध्ये आपल्याला दिसतात ते फुलल्यानंतर. ही गुडमार आहे, जी बेडकीचा पाला म्हणतात, मधुनाशिनी. गुडमार मधुनाशिनी चांगलं आहे. हे शुगर कमी करण्यासाठी पूर्ण. ही रानतुळस वगैरे आहे. हे कवळ्यातला हे कवळा आहे. इथे केना आहे, त्यावेळेला बेडले माड आमच्याकडे म्हणतो आम्ही त्याला. ही हळद आहे. अनंत मूळ आहे. हे रान हे आहे वाल. ही गुंज आहे त्या पावसाला जरा. सदाफुली आहे. कुंभ आहे. हे अळू ठेवलं आहे वडीचं, काळं अळू. ही तुती आहे. ही नाडुकी भाजी आहे. बडीशेप.